नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवशक्ती मित्र मंडळ म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ। लाईन आळी हे तर पनवेलचे लालबाग परळ। महापौर नितीन पाटील। ज्याप्रमाणे मुंबईत लालबाग परळमध्ये सणांचा मोठा उत्साह असतो, तसाच उत्साह पनवेलच्या लाईन आळीत पाहायला मिळतो। लाईन आळी म्हणजे पनवेलचे लालबाग परळ आहे। शिवशक्ती मित्रमंडळ हे केवळ एक मंडळ नसून आपली संस्कृती आणि परंपरा जपणारे एक कुटुंब आहे, अशा शब्दांत पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले। लाईन आळी येथील शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक उत्सवांच्या सांगता समारंभात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते। कौटुंबिक जिव्हाळा आणि संस्कृतीची जपणूक नितीन पाटील यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या जिव्हाळ्याचा विशेष उल्लेख केला। ते म्हणाले की होळीच्या 5 दिवसांच्या उत्सवात इथे जो कौटुंबिक जिव्हाळा पाहायला मिळतो तो दुर्मिळ आहे। आज या मंडळाने आणि इथल्या कुटुंबाने जो माझा सत्कार केला तो मला माझ्या स्वतःच्या कुटुंबाने केल्यासारखा वाटतोय। हा आपलेपणा असाच टिकून राहू द्या। तुम्ही मला कधीही हाक द्या, मी तुमच्यासाठी सदैव तत्पर असेल, असेही त्यांनी सांगितले। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक रमेश गुडेकर यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या ध्येय धोरणांवर प्रकाश टाकला। ते म्हणाले की आमचे मंडळ केवळ उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित नाही, तर वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्यात आम्ही अग्रभागी असतो। कार्यकर्त्यांची निष्ठा आणि नागरिकांचे प्रेम हीच आमची खरी ताकद आहे। या सोहळ्याला माजी नगरसेविका नीता नरसाळे, नगरसेवक अजय बहिरा, नीता माळी, भाजप शहर उपाध्यक्ष केदार भगत, रुपेश नागवेकर, उबाठाच्या शहर संघटिका उज्ज्वला गावडे, पत्रकार संजय कदम, विशाल सावंत, केवल महाडिक आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली। नगरसेविका नीता नरसाळे यांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली। यामध्ये अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष रवी गोरे, कार्याध्यक्ष खंडेश धनावडे व समीर कदम, सहकार्याध्यक्ष सचिन कदम व देवेंद्र तळेकर, सचिव प्रशांत नरसाळे, खजिनदार संतोष तळेकर, सहखजिनदार अनिकेत जाधव, हिशोब तपासनीस अरुण ठाकूर या सर्वांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। आमदार विक्रांत पाटील यांची देखील या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभली। त्यांच्यासोबत कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते। आमदार विक्रांत पाटील यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल। त्यांचा समाजापूर्वी जो कार्यक्रम सुरू असतो, या कार्यक्रमाला आज मला आवर्जून त्यांनी परत पुन्हा बोलवलं, त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आज या माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। एक पारंपरिक आणि घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे हे मंडळ करत असतं। यंदाही अशाच प्रकारे त्यांनी कार्यक्रम आयोजित केले होते आणि आज या कार्यक्रमात यशस्वी झाले सगळे, त्यांचा सत्कार केला। आणि प्रामुख्याने या मंडळाचं कौतुक यासाठी तर त्यांनी आज जे जेवण बनवतं त्या माता भगिनींचा सत्कार नीताताईंच्या हस्ते केला। खूपच कौतुक आहे। मंडळ कशा प्रकारे काम राबवतो याचाच आपलं मंडळाचं जी प्रतिमा आहे ती समाजासमोर जाते। आणि आज खरोखर या मंडळी दाखवून दिल्या काही वेगळ्या आगळ्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम उजवतो, राबवतो आणि हे एक चांगला मेसेज जग तरुण मुलामुलींना गेलेला का तुम्ही पण याच्या पुढे तुम्हाला हे मंडळ चालवायचं, तेव्हा हे करताना हे अशाच प्रकारचे उपक्रम राबवा का मंडळाचं नाव सर्वत्र म्हणजे पनवेल परिसरात होईल। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय भारत।